दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीमती वनिता भरत पाटील, लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी. वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा येथील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरावर सहज सेवा ट्रस्टच्या वतीने अन्नछत्राचा शुभारंभ भक्तांच्या विधिवत पूजनाने मोठ्या उत्साहात करण्यात आला. लाखो भाविकांचे भूक भागवणारे हे अन्नछत्र केवळ उपक्रम न राहता भाविकांच्या विश्वासाचा अविभाज्य भाग बनले आहे. अन्नछत्र सुरू होण्यापूर्वीच बेळगावहून आलेल्या ज्योतिबा भक्तांच्या उपस्थितीने डोंगर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. कोडस्कोप व चव्हाटा गल्ली बेळगाव येथील मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर विसावल्या. या भक्ताच्या मनात एकच भावना होती, ज्या पवित्र ठिकाणी लाखो भाविक प्रसादाचा लाभ घेतात त्या ठिकाणी गायमुख पूजन करण्याचे. भक्तांच्या या उत्कट भावनेचा आदर करत सहजसेवा ट्रस्टने पूजेस आनंदाने परवानगी दिली. स्वयंपाकाच्या ठिकाणी तसेच मुख्य मंडपात भक्तांनी मनोभावे पूजेची मांडणी केली होती. ज्योतिबाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळण, टाळ मृदुंगाचा गजर आणि भक्तांच्या उत्साहामुळे प्रत्यक्ष देवच अवतरल्याचा भास होत होता. या अन्नछत्राच्या माध्यमातून यात्रेदरम्यान लाखो भाविकांना प्रसादाचा लाभ मिळणार असून सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम भाविकांच्या सेवेत सदैव तत्पर राहणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. ज्योतिबा डोंगराहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.